मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालामध्ये स्वावलंबन हे ग्रामीण जीवनाचे ध्येय असल्याने त्यावेळे खेड्यातून निरनिराळ्या व्यवसाय निर्माण झाले होते. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे त्याच्या विकासासाठी लागणारे सर्व उपव्यवसाय ह्या खेड्यामधून सुरू झाले होते. गावातील कारागीर स्थानिक लोकांच्या गरजा पुरवण्याचे काम करीत होता. कारागिरांनी स्थलांतर करू नये म्हणून त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी गावकरी घेत असत. या कारागिरांना काही वेळा ग्रामकार्यासाठी जमीन देखील इनाम म्हणून दिली जात असे. तर काही वेळा त्यांना बलुतेच्या रूपाने आवश्यक ते धान्य गावकरी आपल्या उत्पादनातून देत असत. कवींद्र परमारांच्या शिवभारतामध्ये काही ग्रामीण व्यवसायांचे उल्लेख आढळतात. ते असे: सोनार, लोहार, तांबट, सुतार, चांभार, कोष्टी, तेली, मांग, धनगर, कोमटी, शिंपी, न्हावी, परीट, गौंडी, माळी, कासार, गंधी, तांबोळी, रंगारी इत्यादी अनेक प्रकारचे व्यवसायांचे उल्लेख त्या ग्रंथामध्ये आढळतात. व्यवसाय हे जातीवरती आधारित असत आणि आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय करण्याची फारशी प्रथा त्यावेळेला नव्हती. त्यामुळे प्रत्येक जातीला आणि व्यवसायाला समाजात निश्चित असे स्थान होते आणि संरक्षणही होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.